प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 30 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये लकी आणि मुक्ता मिळून आता इकडे सावनीचा पर्दाफाश करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये लकी आता विश्वासात घेत सागर आणि मुक्ताला सत्य परिस्थिती सांगत आता खूप मोठं सोल्युशन निघणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे लकीने सावनीचा असा काही कार्यक्रम केलाय आणि तिला आपल्या ट्रॅप मध्ये कसं अडकवलंय, मुक्ता आणि लकी कसे एकत्र आलेत या व्हिडिओमध्ये पाहू। 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये लकी आता हातामध्ये रिपोर्ट घेऊन एकटाच रूम मध्ये उदास बसलेला असतो। काय करू, कुणाला सांगूही शकत नाही, माझ्यासोबत असा प्रॉब्लेम का झालाय, या प्रॉब्लेम सोबत कसं डील करू असा विचार करत असतो। तोपर्यंत इकडे आता मुक्ता येते। मुक्ता दार वाजवते आणि आता मुक्ता लकीला सांगते, लकी काय झालंय, लकी काय झालंय, तू का रडतोयस, असं काय झालंय की इतकं त्याच्यामुळे तू रडतोयस, मला नाही वाटत की सागरने तुझ्यावरती हा आरोप केलाय म्हणून तू रडतोयस, याचं कारण काहीतरी वेगळं आहे। लकी हे बघ, जे काही कारण आहे ते कारण तू मला सांग, मी या सगळ्यामध्ये नक्कीच सोल्युशन काढू शकेन, कळतंय का तुला, बोल, कारण मला डोळ्यामध्ये तुझ्या स्पष्ट दिसतंय की या वेळेला तू चूक केलेली नाहीयेस, तू ती चावी घेतलेली नाहीयेस। बरं, तू चावी घेतली नाहीस हे माहितीये मला, पण त्यासाठी तू इतका अपसेट नाहीयेस, वेगळं काहीतरी कारण आहे। हे बघ, तुझ्या मनामध्ये जे काही चालले ना खळबळ ती सगळी मला सांग, नक्कीच मी याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढू शकेन, बोल लकी, का अस्वस्थ आहेस। यावरती लकी काही सांगायला तयार नसतो। मुक्ता म्हणते, हे बघ, असं करून चालणार नाहीये रे, सांग बरं नक्की काय झालंय ते। मुक्ता त्याला खूप काही विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण आता इकडे लकी कोणत्या तोंडाने काय सांगू हे त्याला कळत नसतं। तो फक्त रडत असतो कारण ही गोष्ट त्याला स्वतःसाठी लाजिरवाणी वाटत असते, त्याला स्वतःचीच लाज वाटते, कारण ही गोष्ट मी कुणाला सांगितली की मी बाप बनू शकणार नाही तर सगळे माझ्यावरती छिथू करतील, सगळे मला बोलतील की हीच तुझ्या कर्माची फळं आहेत आणि त्यामुळे मी कसं सांगू, म्हणून लकी काहीही बोलत नाही। मुक्ता म्हणते, तुला कधीही माझ्याशी काहीही बोलावं असं वाटलं ना तर नक्की तू मला सांग, मी नेहमी तुझ्यासाठी अवेलेबल आहे। असं म्हणत मुक्ता आता त्याला आपल्या बाजूने किंवा एक आपल्या पद्धतीने विश्वास देण्याचा प्रयत्न करत असते की मी तुझ्या सोबत नेहमी आहे, काहीही मदत लागली तर सांग। इकडे तोपर्यंत इंद्राचे रडून रडून खूप हाल झालेले असतात आणि स्वाती तिला समजवत असते, मम्मी आता रडायचं नाही हा, अगं गप ना, कारण मुक्ता गेले ना बोलायला लकी सोबत, मुक्ता गेले म्हणजे नक्कीच काहीतरी सोल्युशन निघेल, याच्यावरती विश्वास ठेव, तू रडू नकोस बरं। दादू सुद्धा आला की मुक्ता त्याच्यासोबत बोलेल, त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल, तुझी तब्येत तू सांभाळ। असं म्हणत स्वाती आता इकडे मुलीला सांगत असते इंद्राला की मुक्ता लकी सोबत बोलायला गेले। हे नेमकं आता सावनी ऐकते आणि ती विचार करते, अरे बापरे, आता जर का ही मुक्ता लकी सोबत बोलायला गेली, तिने लकीचं मतपरिवर्तन केलं तर माझा प्लॅन सगळा फ्लॉप होईल, काय करू मी, कशा पद्धतीने या मुक्ताला थांबवू असा विचार करत ती आता लकीच्या रूम मध्ये येते। त्यावेळेला मुक्ता त्याला घेऊन बसलेली असते आणि ती सांगते, हे बघ, आयुष्यामध्ये किती काही प्रॉब्लेम असेल ना तरी आपल्या माणसांना ते प्रॉब्लेम सांगितले ना की ते प्रॉब्लेम चुटकीत सॉल्व्ह होतात, तू पण तेच कर बरं, जे काही तुझ्या मनात खळबळ आहे ती मला सांग, आत्ता नाही नंतर सांग, कधीही सांग, पण सांग, त्याच वेळेला तुझ्या मनाची खळबळ कमी होईल, कळतंय लकी। असं म्हणत मुक्ता आता तिकडून निघते, तिला एका मोठ्या डॉक्टरांसोबत कॉन्फरन्स मध्ये बोलायचं असतं म्हणून ती आपल्या रूम मध्ये जाते आणि आता लकी ती फाईल काढतो आणि लकी विचार करतो, नाही, मुक्ता वहिनी माझ्या चांगल्याचा, माझ्या भल्याचा आणि माझ्यासाठी बोलत होती, तिला सगळं सत्य सांगितलं तर कदाचित तीच या सगळ्यामध्ये मार्ग काढेल, मला तिच्याशीच बोलायला पाहिजे, कारण तिनं हे सगळं इतकं कॉन्फिडंट ठेवेल ना, ती कुणाला माझ्या व्यतिरिक्त हे कळू देणार नाही आणि मला मार्ग पण सुचवेल, कारण मुक्ताबाईनी ही खूप चांगली आहे। असं म्हणत लकी आता मुक्ताला सगळं सांगायचं असा मनाशी ठाम निश्चय करून लकी मुक्ताकडे बोलायला निघतो। इकडे तोपर्यंत सावनी विचार करते, कुठे चाललाय, कुठे हा लकी, म्हणजे मुक्ता सोबत बोलायला, सिरियसली काहीतरी आहे, लकी काहीतरी लपवतोय, म्हणजे चावीमुळे लकी इतका उदास नाही होणार। आता जो डाऊट मुक्ताला आलेला असतो तोच डाऊट इकडे सावनीला आलेला असतो, म्हणून आता ती आता पाळत ठेवून असते लकीवरती। तोपर्यंत मुक्ता इकडे रूम मध्ये असताना लकी येतो आणि लकी दार उघडून आत आल्यावरती, वहिनी आपण थोडा वेळ बोलू शकतो का,
तू मगाशी म्हटली होतीस ना की तुला काही बोलायचं असेल तर ये. तर खरंच मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण बोलू शकतो का? वेळ आहे का तुला? यावरती मुक्ताचं खरं तर कॉन्फरन्स कॉल चालू असतो. डॉक्टरांसोबत कॉन्फरन्स कॉल चालू असल्यामुळे तिच्या कानामध्ये हेडफोन असतात आणि त्यावरती मुक्ता आता बोलते, हा आपण बोलू शकतो ना. आणि त्याच वेळेला तिकडे सावनी येते. सावनी येऊन लकीला तिकडून घेऊन जाते आणि मुक्ताच्या कानामधले हेडफोन बघते आणि नशीब म्हणजे मुक्ताने अजून काही पाहिलेलं नाहीये की लकी या सगळ्यामध्ये इकडे आला होता. आणि मग ती लकीला खेचून घेऊन जाते. लकी म्हणतो, काय चाललंय सावनी, तू का या सगळ्यामध्ये पडतेस आणि तू का इकडे आलेली आहेस, मला खेचून का आणलंस? यावरती सावनी म्हणते, मूर्ख आहेस का रे तू काय त्या मुक्ताला सांगायला चाललास? यावरती लकी म्हणतो, तुझा प्रॉब्लेम नाहीये, मी आणि मुक्ताबाईंनी बघून घेऊ. यावरती इकडे सावनी म्हणते, अरे मुक्ताला कोणताही प्रॉब्लेम सांगणं म्हणजे घरामध्ये ढिंडोरा पिटण्यासारखं आहे. काय नक्की झालंय तरी काय लकी, तू मला सांग बरं. यावरती लकी म्हणतो, मला तुला काहीही सांगायचं नाहीये. पण सावनी ऐकायला तयार नसते. सावनी या सगळ्यामध्ये त्याच्या हातामधली फाईल हिसकावून घेते, कारण तिने ऐकलेलं असतं की ह्याला आता डॉक्टरांनी रिपोर्टसाठी बोलवले. मग रिपोर्ट आल्यापासूनच हा इतका उदास आहे, म्हणजे रिपोर्टमध्येच काहीतरी गडबड आहे. म्हणून ती आता हातामधली फाईल हिसकावून घेते. लकी थांब थांब सांगत असतो, पण इकडे ती काही ऐकत नाही आणि हातामधली फाईल हिसकावून घेत आता ती म्हणते, बघितलंस, अरे बापरे, हे असं आहे का? यावरती लकी म्हणतो, हो, मला डॉक्टरांनी बोलवलं होतं. माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला लोअर पार्टला इंजुरी झाली होती आणि इंटरनल डॅमेज झालंय आणि त्यामुळे मी बाप बनू शकत नाहीये. यावरती सावनी म्हणते, आणि तुला काय वाटतं, तू मुक्ताला हे सगळं जाऊन सांगशील आणि ते गुपित राहील का? अजिबात नाही, ती लगेच सांगायला जाईल, सागर हे बघा आपल्या लकीचे काय रिपोर्ट आले. ती दाखवेल की तिला किती काळजी आहे, पण हे सगळं तुला एक्सपोज करण्यासाठी असणार आहे. आणि मग त्याच्यावरती सागर काय म्हणेल, नाही तो तसाच आहे ना, आरतीला प्रेग्नेंट केलं पण लग्न करायचं नाहीये आणि त्यामुळे देवाने त्याला बरोबर शिक्षा दिली. देवाने त्याच्या बाबतीत हे सगळं वागलंय आणि मग तुला कोणीही घरचे सपोर्ट करणार नाहीत, उलट तुझ्या विरोधात उभे राहतील आणि त्याला कारण असेल ही मुक्ता. त्यामुळे मला नाही वाटत की सध्या तरी तू मुक्ताला काही सांगावंस. मुक्ताला सांगितलंस तर हे सगळं काही गुपित राहणार नाही. बघ बाबा, तू विचार कर, असं म्हणत सावनी त्याला मॅन्युपुलेट करते. त्यावरती लकी म्हणतो, सावनी मला तुझा ऍडवाइस नको आहे, मी बघेन माझं काय करायचं ते. असं म्हणत लकी ती फाईल घेऊन निघतो. त्यावरती सावनी म्हणते, नाही, आता मला या सगळ्यामध्ये खूप मोठा मोहरा सापडलेला आहे. आता या चावी बनवते. ह्या चावी म्हणजे आता मी लकीला तर या सगळ्यामध्ये आता अडकवलेलं आहे. मिशन लकी पूर्ण झालंय, पण मिशन लकी पूर्ण झाल्यावरती त्याला आता चावी देऊन पैसे आणण्यासाठी ही चावी बनवून घेतली पाहिजे ना. त्यामुळे आता मिशन चावी हे मिशन सुरू करायला पाहिजे. चावी बनवून आली की लकीच्या हातात ती चावी देऊन सागरच्याच ह्याच्यातून पैसे काढून घ्यायचे. आता लकीच हा माझा मोहरा असणार आहे, कारण तो मूर्ख आहे आणि त्याला मी आता पैशाची गरज अशी काही निर्माण करेन ना की ही पैशाची गरज त्याला चोरी करायला लावेल. असं म्हणत सावनी आता तो साबण घेऊन त्याचा छाप घेऊन चावी बनवायला निघते आणि त्याच वेळेला ती तिच्या एका माणसाला कॉल करते. आणि काय रे, कुठे आहेस? यावर तो म्हणतो, काही नाही मॅडम, आहे बसलोय मी. यावरती सावनी म्हणते, मी जे काम सांगशील ते करशील का? तो म्हणतो, बोला की. यावरती सावनी म्हणते, तुला 50,000 देईन, पण एक डॉक्टर बनायचं आहे. डॉक्टर बनून मी ज्या पेशंटला पाठवेन त्या पेशंटला मी जे सांगेन ते सांगायचंय. यावरती तो माणूस म्हणतो, 50,000? यावर सावनी म्हणते, हो. तो माणूस म्हणतो, तुम्ही मला 50,000 देणार असाल तर मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं ते मला सगळे डिटेल्स सांगा. सावनी म्हणते, मी सगळे डिटेल्स तुला पाठवते आणि आता मी सांगेन त्याचप्रमाणे झालं पाहिजे. असं म्हणत सावनी त्याला आपल्या मनाचं सगळं सांगायला सांगते आणि लकीच्या या आजारावरती उपचार होणार हे सुद्धा सांगते. आणि सांगते, हे बघा, त्यासाठी 10 लाख रुपये मागायचे आहेत, बाकी सगळं ठरलेलं असतं. मग आता इकडे पुढची मिशन असते ते म्हणजे लकीला पटवणं किंवा लकीला डॉक्टरांकडे पाठवणं. तोपर्यंत मुक्ता आता तिच्या डॉक्टरांसोबत, सिनियर डॉक्टरांसोबत कॉन्फरन्समध्ये बोलून झाल्यावरती सागरचा फोन येतो.
सागरचा फोन आल्यावरती तो म्हणतो काय चाललंय काय? यावरती मुक्ता म्हणते काही नाही, आत्ताच मी पुरोहित डॉक्टरांसोबत कॉन्फरन्समध्ये बोलत होते, कॉन्फरन्स संपले, आता मी किचन मध्ये चालले नवलकोलची भाजी करते आहे. यावरती सागर म्हणतो काय बोलू तुम्हाला मी, मला आता वाटलं होतं की तुम्हाला माझी आठवण येत असेल, तुम्ही असं म्हणाल की मला तुमची आठवण येते सागर, मी तुमचीच आठवण काढत होते, पण कसलं काय, बायकोला तर माझ्याशी नीट बोलायला वेळ पण नाही, रोमॅन्टिक व्हायला पण वेळ नाही. मुक्ता म्हणते अच्छा रोमॅन्टिक व्हायला का, आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये वेळ आहे का? सागर म्हणतो मग काय, बायकोसाठी मी नेहमीच अवेलेबल असतो. असं म्हणत दोघांची थट्टा मस्करी चालू असते. मुक्ता म्हणते ठीक आहे, या घरी मग आपण बोलूया. यावरती आता इकडे सागर म्हणतो कसलं काय, बायको तर इतकी अनरोमॅन्टिक आहे ना की नवरा प्रेमाच्या गोष्टी करतोय आणि बायको नवलकोलच्या. यावरती मुक्ता म्हणते नवलकोल शरीरासाठी खूप हेल्दी असतो, तोच बनवलाय ना, या लवकर. यावरती सागर म्हणतो शरीराचं बघताय हो, पण मनाचं काय, मनाला प्रेमाची अपेक्षा आहे, त्याचं काय कराल तुम्ही? यावरती आता इकडे मुक्ता म्हणते तुम्ही जामच फिल्मी झालेला आहात बरं का, या सगळ्यामध्ये शरीर काय मन काय असं म्हणत मुक्ता थट्टा मस्करी करत असते. आणि सागर म्हणतो ठीक आहे, मी ठेवतो फोन आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणत सागर आता घरी येणार असतो आणि त्याची आता ऑनलाईन एक मीटिंग टायअप असते आणि त्यासाठी सागर इकडे घरी यायला निघतो. तोपर्यंत लकीच्या मनामध्ये सतत तेच विचार चालू असतात. डॉक्टरांनी जे सांगितलेलं असतं तेच लकी विचार करतो आणि कुणाला सांगू काय सांगू हाच विचार करत असताना सावनी याच सिच्युएशनचा फायदा घेते आणि ती लकीकडे येते आणि लकी हे बघ, या सिच्युएशन मध्ये तुला ना डॉक्टर करायला पाहिजेत, व्यवस्थित डॉक्टर केलेस तर आणि तरच या मार्ग निघतो, कारण हल्ली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेले ना की सगळं काही होऊ शकतं, तू कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस बरं. यावरती लकी म्हणतो डॉक्टर म्हटलेत की तसं काही फारसं उपाय आहे असं वाटत नाही. मुक्ता इकडे सावनी सांगायला लागते अरे असं काय करतोस लकी, कोणत्या डॉक्टरांना भेटलास तू? माझ्या माहितीत एक एक्सपर्ट डॉक्टर आहेत, त्यांना जाऊन भेटशील का? डॉक्टर कोल्हे, हे डॉक्टर कोल्हे आहेत ना, ते डॉक्टर कोल्हे या सगळ्यामध्ये तुला बरोबर मार्गदर्शन करतील. असं म्हणत ती आता डॉक्टर कोल्हे यांची खोटीच चिठ्ठी आता लकीच्या हातामध्ये देते. लकीच्या हातात चिठ्ठी दिल्यावरती लकी ती चिठ्ठी वाचतो आणि हे डॉक्टर कोण डॉक्टर आहेत हे? यावरती सावनी म्हणते अरे मी तुला सांगते ना, हे डॉक्टर खूप एक्सपर्ट डॉक्टर आहेत आणि या एक्सपर्ट डॉक्टरांना तू जाऊन जर का भेटलास ना तर नक्कीच तुला या सगळ्यामध्ये फायदा होईल. बघ माझ्या ओळखीचे आहेत, ते तुला नक्कीच हेल्प करतील. असं म्हणत इकडे आता सावनी लकीला मिसगाईड करण्यामध्ये बरोबर यशस्वी ठरते आणि लकीला या सगळ्यामध्ये किती काही झालं तरी तुला या डॉक्टरांना जाऊन भेटायलाच लागेल असं सांगते. त्यावरती आता इकडे लकी म्हणतो ठीक आहे बघतो मी. आणि हे सगळं चालू असताना नेमकी मुक्ता तिकडे येते आणि सावनी गडबडते. जर का या मुक्ताने हे पाहिलं तर ती लगेचच ओळखेल की हे डॉक्टर नाहीयेत आणि माझं भांडं फुटेल, काय करू. पण मुक्ता खूप हुशार असते. लकी असं म्हणत ती लकीकडे येते आणि लकीच्या हातामध्ये त्यावेळेला ती चिठ्ठी असते. लकीच्या हातामधली चिठ्ठी बघून मुक्ता म्हणते काय रे हे काय आहे? यावरती लकीच्या हातातली चिठ्ठी ती काढून घेते आणि डॉक्टर कोल्हे हे कोणते डॉक्टर, कुणाचे डॉक्टर, कसले डॉक्टर, तुला डॉक्टरांकडे जायची काय गरज पडली? असं म्हणत मुक्ता प्रश्नावरती प्रश्न विचारते. त्यावरती सावनी म्हणते हो काय चाललंय तुझं? अगं किती प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडशील, मला तर तुझं काही मुक्ता कळतच नाहीये. अगं ते माझे डॉक्टर आहेत, मागच्या वेळेला फिजिशियन ची गरज होती ना तेव्हा मी यांच्याकडे जात होते, त्यावेळेला माझ्याकडे मला एक आता गोळी चालू आहे, ती गोळी संपली, ती कोणत्याही मेडिकलमध्ये मिळत नाही, तर हा त्याच बाजूला चालला होता म्हणून मी याला म्हटलं की डॉक्टर कोल्हेंकडे चाललेला आहेस तर मला सुद्धा म्हणजे त्याच बाजूला चाललंयस तर मला ही औषधं घेऊन ये. अगं तू किती प्रश्न विचारशील, देतो माझा कागद. असं म्हणत सावनी तो कागद घेते. पण कुठेतरी मुक्ताला या सगळ्यामध्ये डाऊट येतो की सावनीच्या डोक्यात काहीतरी नक्कीच प्लॅन चाललाय आणि सावनी या सगळ्यामध्ये काहीतरी करते. पण सध्या मुक्ताला खूप महत्वाची मीटिंग असते म्हणून मुक्ता तिकडून निघून जाते. त्यावेळेला इकडे आता सावनी म्हणायला लागते नाही मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर काम करायलाच पाहिजे, कारण ही मुक्ता याच्यात ऍक्टिव्ह झाली तर माझं काही खरं नाही. असं म्हणत सावनी लकीला सांगते तू एक काम कर, तू त्यांच्याकडे जाऊन तर बघ, जाऊन बघितल्यावरती तुला गोष्टी कळतील कशा आहेत काय आहेत आणि मग तुला अंदाज येईल.
असं म्हटल्यावरती आता लकी म्हणतो ठीक आहे मी जातो। मग लकी तिकडे जायला निघाल्यावरती सावनी ताबडतोब फोन करून आता इकडे आपल्या माणसाला अलर्ट करते। सावनी फोन करून त्याला सांगते काय रे आहेस ना तयार? यावर तो म्हणतो नाही मॅडम काय करायचंय। सावनी म्हणते मूर्ख आहेस का रे? म्हणजे तुला सांगितलं होतं ना की काय काम करायचंय तरी सुद्धा साधी अक्कल नाहीये का? अरे तो पेशंट यायला निघालाय त्याला जे काय सांगायचं ते माहितीये ना तुला? किती पैसे सांगायचे नक्की काय बोलायचं? यावर तो म्हणतो हो सॉरी मॅडम खरं तर मी हे सगळं विसरलोच होतो। मी हे विसरलो होतो पण बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिलीत ते। असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता मुक्ताला इकडे आता सावनीला हे सगळं सांगतो आणि फोन ठेवतो। तोपर्यंत सागर घरी आलेला असतो आणि त्याची एक मीटिंग लाईनअप असते। तीच मीटिंग अरेंज करण्यासाठी तो आता लॅपटॉप घेऊन बसलेला असतो आणि तितक्यात मुक्ता तिकडे येते आणि तो मुक्ताला म्हणतो मुक्ता मला एक कॉफी द्याल का? मुक्ता म्हणते हो नक्कीच। असं म्हणत मुक्ता आता कॉफी देण्यासाठी किंवा कॉफी करण्यासाठी किचन मध्ये जायला निघते। मुक्ता किचन मध्ये कॉफी करण्यासाठी जायला निघाल्यावरती इकडे आता तिचा पाय अडकतो सागरच्या चेअरमध्ये पाय अडकल्यावरती इकडे मुक्ता आता पडणार तितक्यात सागर तिला सावरतो आणि मुक्ता सागरच्या मांडीतच बसते। इकडे मीटिंग लाईनअप असते तिकडे क्लायंट तर लॅपटॉप वरती पाहत असतात आणि इकडे मुक्ता आणि सागर एकमेकांसोबत एकदम रोमॅन्टिक झालेले असतात। सागर मुक्ताच्या मिठीत, मुक्ता सागरकडे पाहतोय, सागर मुक्ताकडे पाहतोय। बराच वेळ दोघ जण एकमेकांकडे असे टक लावून पाहिलेले असतात। सावनी आता इकडे सावनी सुद्धा बाहेर असते। तोपर्यंत मुक्ता म्हणते सागर सोडा अहो तुमची मीटिंग लाईनअप आहे ना? यावर ते सागर म्हणतो लाईनअप आहे ना अजून सुरू तर नाही ना झालेली आहे कशाला चिंता करताय? असं म्हणत सागर इकडे असतो पण त्यावेळेला सागरला माहित नसतं की मीटिंग ऑलरेडी लाईनअप झालेली असते आणि त्यामुळे मीटिंग चालू असल्यामुळे इकडे आता क्लायंट हे सगळं पाहत असतो हे तर सागरला काही कळतच नाही आणि त्याच वेळेला क्लायंट असतात ते थोडंसं आता आवाज करतात जेणेकरून या दोघांना कळावं की आपण हे सगळं पाहतोय आणि दोघं जण चांगलेच गडबडतात। मुक्ता लगेच उठते आणि आता सागर म्हणतो नाही वाईफ आहे माझी वाईफ ती तिचा पाय अडकला ते ती पडली। क्लायंट म्हणतात इज ओके घरामध्ये वाईफ शिवाय दुसरं कोण असणार आहे तुमच्या? असं म्हणत क्लायंट पण आता इकडे सागरला बरोबर नाटकी आवाजात बोलत असतात। मग आता मुक्ता इकडे निघते आणि मी सागर तुमच्यासाठी कॉफी आणते असं म्हणत ती निघते। मुक्ता निघून गेल्यावरती ती दारामध्ये थांबते आणि सागरला या सगळ्यामध्ये चिडवण्यासाठी ती बिलकुल थांबत नाही किंवा सागरला या सगळ्यामध्ये चिडवायला ती जराही कमी करत नाही आणि सागरला चिडवायला लागते। त्यावेळेला दारामधूनच सागर तिच्याकडे पाहतो आणि मुक्ता काय चाललंय तुमचं? असं म्हणत तो आता मुक्ताकडे पाहायला लागतो। मुक्ता म्हणते मीटिंग अटेंड करा काय चाललंय तुमचं? असं म्हणत मुक्ता सागरला चिडवते आणि सागर थोडासा क्लायंट समोर ऑकवर्ड होतो। ऑकवर्ड झाल्यामुळे तो आता बोला मिस्टर असं म्हणत त्यांची मीटिंग सुरू करतो आणि आता मीटिंग सुरू होते। मुक्ता कॉफी करण्यासाठी आत निघून जाते। तोपर्यंत इकडे आता सावनीने सांगितलेलं असतं आणि सावनी त्या माणसाकडे म्हणजे आता चावी बनवण्यासाठी आलेली असते। सावनीने छाप देऊन ह्या लवकरात लवकर मला चावी बनवून द्या असं सांगितलं होतं। माणूस म्हणतो मॅडम तुम्ही छाप वगैरे घेऊन आलेला आहात म्हणजे चोरी बिरी करायचा प्लॅन आहे की काय तुमचा? सावनी म्हणते गप रे तुझं काय चाललंय? म्हणजे तू काय या सगळ्यामध्ये हे सगळ्या चांबार चौकशा करतोयस? हे बघ माझा प्लॅन कसलाही असेल तुला काय करायचंय? हे बघ इथल्या जवळच्याच बिल्डिंग मध्ये राहते मीच माझ्या घरात चोरी का करू? निमूटपणे बनव हे सगळं। यावर तो माणूस म्हणतो मॅडम अहो असं कोणी छाप बनवायला येतं ना तेव्हा बऱ्याचदा चोरीचा मामला असतो आणि मग चोरी वगैरे झाल्यावरती आमची झडती होते, पोलीस इथपर्यंत येऊन पोचतात आणि आम्हाला पकडतात, तुम्हाला काय? यावरती सावनी म्हणते गपरे 100 रुपये जास्त घे हवेत तर, पण तोंड तुझं बंद ठेव, चोरी वगैरे काही नाही, माझ्याच घरातली चावी आहे, तुला काय करायचंय? दे लवकर चावी बनवून। असं म्हणत सावनी त्याला सुद्धा घोळामध्ये घेते आणि काही चोरी बिरी नाहीये हे त्याला पटवून देते। आता तो माणूस चावी बनवायला लागतो। सावनी विचार करते काय कटकट आहे, म्हणजे एक चावी शोधा, ती बनवा, पुढचे प्रोसेस आहे आणि त्यात ह्याचं काय? मॅडम खरी आहे का चावी, खोटी आहे का चावी, चोरी करताय काय? असं म्हणत ती त्या माणसावरती चांगलीच डाफरते आणि चावी बनवायला सांगून तिथे बाजूला उभी राहते। आता चावीचं मिशन पूर्ण झालं की पुन्हा एकदा लकीला घोळात घ्यायला पाहिजे हे तिला समजतं। लकी आता खोट्या डॉक्टरांकडे आलेला असतो आणि डॉक्टर त्याला सांगतात हे बघा दुसरा कोणतेही डॉक्टरकडे तुम्ही गेलात ना तर प्रत्येक डॉक्टर तुम्हाला हेच सांगेल की याला काही उपाय नाहीये,
पण मी विदेशातून शिकून आलोय आणि त्यामुळे माझ्याकडे या सगळ्यासाठी नक्कीच उपाय आहे असं म्हटल्यावरती लकी म्हणतो, डॉक्टर खरंच मी बरा होईन ना? डॉक्टर म्हणतात 100%. पण कसं आहे ना, महिनाभर मी जरा बाहेर चाललोय त्यामुळे तुम्हाला जे काही करायचंय ते आत्ताच उद्याच ठरवायला लागेल. ट्रीटमेंट तर आहे, एक ऑपरेशन तर आहे, पण खर्च खूप आहे. लकी म्हणतो किती खर्च होईल? यावरती डॉक्टर म्हणतात साधारण 10 लाख रुपये खर्च आहे. यावरती लकी म्हणतो 10 लाख? डॉक्टर म्हणतात हो, तुम्हाला उद्याच्या उद्या हे पैसे जमा करायचे आहेत तरच तुमचं ऑपरेशन होईल, नाही तर महिनाभर मी नाही आहे. दुसरे कोणतेही डॉक्टर हे ऑपरेशन करणार नाहीत. लकीला टेन्शन येतं, इतके 10 लाख आणायचे तरी कुठून? त्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा, लवकरात लवकर जे काही असेल तो उपाय करा, नाहीतर या सगळ्यामध्ये उशीर होऊन जाईल. आता लकी म्हणतो ठीक आहे, मी उद्यापर्यंत 10 लाखाची काय व्यवस्था होते ते पाहतो. असं म्हणत लकी आता विचार करतो, कसं काय, मी बोललोय तर खरं, पण 10 लाख कुठून आणू? घरच्यांना काही सांगू तर शकत नाहीये. असा विचार करत आता लकी खूप मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला असतो. त्यातच सावनी चावी बनवून आणते आणि लकी, आता तुला मोहरा बनवण्याची वेळ आली. या चावीने सागरचं कपाट खोडून 10 लाख रुपये घेऊन आता मी राज्य करणार, माझं करणार आणि तुला या सगळ्यात अडकवणार. असं म्हणत सावनी आता असतानाच इकडे लकी घरी येतो आणि त्यावेळेला सावनी येते आणि सावनी म्हणायला लागते, ही घे, ही सागरची चावी आहे, ही चावी घे, त्यातून 10 लाख रुपये काढ. 10 लाख रुपये काढून झाले की सगळा तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि आता तू तुझा उपचार कर. घरातच पैसे चोरायचे म्हटल्यावरती लकी चिडतो आणि गप्प बस सावनी, काय चाललंय? तू मला घरातल्या घरात चोरी करायला सांगतेस? सिरियसली? हे बघ, तुझं हे म्हणणं मला काही ऐकायचं नाहीये, ही चोरी बिरी मला काही करायची नाहीये. सावनीच्या अंगावरती तो धावून येतो. तोपर्यंत इकडे आता सागरला साधारण समजलेलं असतं की काहीतरी लकीचा प्रॉब्लेम आहे. मुक्ताने त्याला समजावून सांगितल्यावरती सागर येतो आणि लकी, हे बघ, काहीही प्रॉब्लेम असू दे, तुझा काहीही प्रॉब्लेम असू दे, तरी तू मला सांग काय प्रॉब्लेम आहे, मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. असं म्हणत तो असतानाच इकडे आता लकी काही बोलायला मागत नाही, कारण काय सांगायचं हे त्याला प्रश्न पडतो. इकडे पुन्हा डॉक्टरांचा फोन येतो आणि काय रे, 10 लाखाची व्यवस्था झाली का असं विचारल्यावरती परत सावनी येते आणि ही चावी घे, 10 लाख रुपये घे, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. आता लकी सावनीच्या जाळ्यात अडकतो, पण दुसऱ्या क्षणाला ज्या वेळेला लकी चोरी करत असतो तेव्हा मुक्ता त्याला पकडते. मग लकी सावनीचं सगळं भांडं सांगतो आणि मग सावनी आणि सावनीच्या विरोधात इकडे लकी आणि मुक्ता एकत्र येऊन बँड वाजवणार असतात.